आज आपण बघणार आहोत छान अशी घोसावळ्याची भजी। तर इथं मी 2 घोसावळी घेतलेली आहेत बघा। ती छान अशी आपल्याला कट करून घ्यायची आहे। खूप भारी लागतात घोसावळ्याची भजी। कुणी कुणी ह्याला गिलके देखील म्हणतं। तर आपण ही कट करून घेऊया आणि पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून थोड्या वेळ आपण त्यात ती घोसावळी ठेवून देऊया 1-5 मिनिटं। तोपर्यंत आपण पीठ तयार करूया। आपण आता हे पीठ तयार करताना मी इथं घेतले चणा डाळीचं पीठ 1 वाटी भरून, 1 चमचा तांदळाचं पीठ घेतले, थोडीशी हळद, मीठ आणि ओवा हातावर चोळून घ्यायचा आहे। आणि आपल्याला ह्याच्यात हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट घालायची आहे। तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता। तर आता आपल्याला हे बेसन जे आहे ते हाताने छान असं फेटून घ्यायचं आहे बघा। आपण ह्या भज्यांमध्ये अजिबात सोड्याचा वापर करणार नाही आहोत। असं हाताने फेटून घेतलं की भजी छान अशी आपली तयार होतात। विदाऊट सोडा, बिना सोड्याची छान आपली ही भजी तयार होतात। तर 1-5 मिनिटं आपण हाताने छान असं हे फेटून घेऊया बघा। आता आपण ह्याच्यात घालणार आहोत कट करून घेतलेली कोथिंबीर आणि आता आपल्याला लगेचच ह्याची भजी तयार करायला घ्यायचं आहे। तर ही घोसावळी आपण ह्या पिठामध्ये छान अशी डीप करून घेऊया आणि लगेचच गरम गरम तेलामध्ये सोडून द्यायची आहे। तेल छान कडकडीत तापलेलं पाहिजे आणि भजी सोडताना गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला हाय ठेवायची आहे आणि भजी सोडून झाल्यानंतर मीडियम फ्लेमवरती छान आपली ही भजी तळून घ्यायची आहे बघा। विदाऊट सोडा आपली ही भजी बघा कशी फुगलेली आहे आणि घोसावळ्याची भजी ही चवीला अतिशय टेस्टी लागतात। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी। छान तळून झाल्यावर आपण आता हे काढून घेऊया। पावसाळ्यामध्ये ही भजी तुम्ही नक्की ट्राय करायला काहीच हरकत नाही आहे। आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।